पुढच्या 2 दिवसात राज्यात सगळीकडेच दिवसाच्या तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस तर मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। 15 मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटी वावटळीचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यासोबत तिथेही पावसाची शक्यता असून 17 मार्च पर्यंत विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। डॉक्टर, तापमान हे वाढत चाललं आहे, ऊन तापतं आहे, अशा वेळेला आपण काय लोकांना ॲडवाइस कराल? त्यातल्या त्यात नागपूरचं तापमान हे नेहमीच जास्त असतं, तर म्हणून मी घरच्या घरी काय करता येईल ह्याबद्दल सगळ्यांना हे सांगू इच्छिते की भरपूर प्रत्येकाने पाणी भरपूर प्यावं। पुष्कळांना असं वाटतं की आपण पाणी प्यायलं की आपल्याला युरिनल्सला जावं लागतं, पण त्याच्यापेक्षा पाणी हे भरपूर पिणं कधीही पण चांगलं, नाही तर सगळ्यांना त्याचे लघवीची आग होणं, पोटात जळजळ होणं, तोंडाला फोडं येणं ही जी काही लक्षणं होतात, आणि उन्हापासून बचाव करायसाठी सगळ्यांनी प्रत्येकाने 10-10 मिनिटांनी एक घोट तरी थोडं सिप पाणी प्यायलंच पाहिजे। पाण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेर उन्हात जी मंडळी जातात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? प्रत्येकाने चेहऱ्याला रुमाल बांधून जायला हवं की जेणेकरून कानातनं नाकातनं हे जे काही उन्हापासनं प्रचंड गरम वाफा आपल्या शरीरात जातात, तर त्याच्यासाठी प्रत्येकाने रुमाल बांधून जावं किंवा ओढणी बांधून जातात मुली आजकाल, आणि गॉगल लावावा। डोळ्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो, कारण पुष्कळदा डोळे सुद्धा येण्याचे प्रकार ह्या सीझनमध्ये सुरू होतात, तर म्हणून प्रत्येकाने आणि पांढरे कपडे शक्यतो जास्तीत जास्त घातले तर ते सुद्धा आपल्याला उन्हापासून संरक्षण करतात। तर पाणी भरपूर प्यावं, नंतर आईस्क्रीम खावं, उसाचा रस प्यावा, सगळ्याचे ज्यूस सुद्धा आपण पिऊ शकतो, संत्र्याचा ज्यूस पिऊ शकतो, मोसंबीचा ज्यूस पिऊ शकतो, आणि खडीसाखर सुद्धा खाता येते। खडीसाखरेने सुद्धा जो पुष्कळांना गळा म्हणजे शुष्क वाटतो, गळा सोकल्या जातो, तर त्याच्यासाठी खडीसाखर, किसमिस, मनुका हे सुद्धा चालेल। हे घरच्या घरी सगळेजण आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात। आपण जेव्हा उन्हात असतो तेव्हा डायरेक्ट एसी मध्ये किंवा कूलरमध्ये येऊ नये, तर हे खरं आहे का? हो, हे अगदी खरं आहे, कारण ऋतुमानानुसारच आपलं शरीर पण आहे। तुम्ही जे एकदम उन्हातनं एसीमध्ये बसल्यानं की त्याचे तेव्हा आपल्याला ब्ल्यूप्रिंट दिसत नाही, पण नंतर ते हळूहळू शरीरात जेव्हा जातात रेज आणि हे, तेव्हा त्याची आपल्याला लक्षणं दिसतात। तर हे जे काही विरुद्ध वातावरण असतं की पटकन एसीमधनं उन्हात जाणं किंवा एसीमध्ये जाणं, गाडीत बसल्याबरोबर उन्हातनं पटकन एसी सुरू करणं, हे सगळं निसर्गाच्या विरुद्ध आहे। तर त्याच्यामुळे थोडा वेळ, 1 सेकंद का होईना, थोडा वेळ आपण त्या हवामानाशी साम्य झाल्यावरच एसी सुरू करावा किंवा उन्हात जावं। डॉक्टर रंजना वाघरळकरांनी आपल्याला सांगितलं की आपण काय केलं पाहिजे, पण मात्र त्यातील सर्वात सोपा उपाय जो सगळ्यांनी लक्षात ठेवला म्हणजे 1 सिप पाणी दर 10 मिनिटांनी। कॅमेरामन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।